लावून घे बाळा. एखादा पेन बघू दे बरं. चला बघा इकडे लक्ष द्या. हा बाळांनो, मागच्या लेक्चरला आपण मॅग्नेटिझम स्टार्ट केला आहे आणि 11th स्टँडर्डचं कंप्लीट मॅग्नेटिझम बघितलं होतं. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. ओके, 12th स्टँडर्डच्या मॅग्नेटिझम मधला पहिला आर्टिकल. ओके, करंट कॅरिंग लूप. बघा, मॅग्नेटिक डायपोल एक छोटंसं डेरिव्हेशन, म्हणजे आज सगळे डेरिव्हेशन्स आहेत, बस हे तीनच डेरिव्हेशन या टॉपिकमध्ये, तर थोडं लक्ष द्या बरोबर. हा हा बाळांनो लक्ष द्या. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला डेरिव्हेशन एक छोटंसं 2 मार्काचं येतं. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट लक्ष द्या. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आपण काल शिकलो होतो. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, इट इज अ प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड डायपोल लेंथ. इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल असतं, लक्षात ठेवा. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट okay of a current carrying loop okay, magnetic dipole moment of a current carrying loop. लक्षात ठेवा, हे एक डेरिव्हेशन आहे. किंवा कधी कधी क्वेश्चन असा विचारतात, बाळांनो लक्ष द्या, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, लक्ष द्या, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर कोणासाठी? डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. Magnetic dipole moment which is denoted by small m. Derive an expression for magnetic dipole moment of a circular current loop. लक्ष द्या, करंट लूप मध्ये क्लोज सर्किट. ओके, सिंपल डेरिव्हेशन आहे, थोडं लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. हां, डेरिव्हेशनमध्ये आपण काय करू शकतो? सगळ्यात फर्स्ट बघा, कन्सिडर सर्क्युलर करंट लूप. एक सर्क्युलर करंट लूप घेतली, म्हणजे एक कॉईल घेतली, बघू दे लवकर. समजा ही सर्क्युलर करंट लूप घेतली बाळांनो, लक्ष द्या. ओके, दिस द सर्क्युलर लूप. कंडक्टर आहे, यातनं करंट जाणार आहे, फक्त आपण ओरिझोंटल पकडू. ओके, तर लक्ष द्या. कन्सिडर, इथं बघा काय म्हणताय मी, कन्सिडर सर्क्युलर करंट लूप. किंवा कन्सिडर अ सर्क्युलर कॉईल. तुम्ही एक सर्क्युलर कॉईल घेतली बाळांनो. ओके, आता समजा ही कॉईल सर्क्युलर आहे, इट लुक लाइक्स टू बी अन इलिप्टिकल. ओके, ती इलिप्स सारखी दिसत असते, पण ॲक्च्युअली तो इलिप्स नसतो. आता समजा त्यातनं काहीतरी करंट जात आहे, सपोज अँटी क्लॉकवाईज करंट जात आहे. ओके, दिसताना असा करंट दिसत आहे अँटी क्लॉकवाईज जाताना. ओके बाळांनो, मला हे सांगा, सपोज हा कॉईलचा ॲक्सिस घेतला आहे, लक्ष द्या, दिस इज द ॲक्सिस. ही कॉईलचा काय घेतला आहे सांगा? ॲक्सिस घेतला आहे. हां, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला, ठीक आहे. ओके, सो बाळांनो ही कॉईल आहे. ओके, लेट आय बी द करंट फ्लोईंग इन द कॉईल. फ्लोईंग इन कॉईल, आय हा करंट आहे जो कॉईलमधनं जात आहे. आता आपण शिकलो, जेव्हा एखाद्या कॉईलमध्ये करंट जातो, त्याच्या अवतीभोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते बोला? मॅग्नेटिक फील्ड. ओके, आपण काल सांगितलं होतं. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड, लक्ष द्या, मॅग्नेटिक फील्ड विल प्रोड्यूस्ड अराउंड द कॉईल. कॉईलच्या अवतीभोवती, हे बा, कॉईलच्या अवतीभोवती, लक्ष द्या, कॉईलच्या अवतीभोवती, कॉईलमध्ये नसते प्रोड्यूस होत, कॉईलच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे बाई, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली कॉईलच्या अवतीभोवती. आता ती कॉईल जर का त्याच मॅग्नेटिक फील्डमध्ये राहिली फॉर अ लॉंग टाईम, इट विल बिहेव ॲज अ मॅग्नेट. करेक्ट आहे. आता हे पेपरमध्ये असं घाण करून नसतं दाखवत. हां, हे समजायला पाहिजे तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली. सो इथे लिहू शकता, आफ्टर लॉंग टाइम, लक्ष द्या. ओके, इथे लिहू शकता
साइडनी तुम्हाला अँटी क्लॉकवाईज करंट दिसतो तो फेस नेहमी नॉर्थ पोल असतो, आणि ज्या साइडनी क्लॉकवाईज करंट दिसतो तो फेस नेहमी काय असतो सांगा, क्लॉकवाईज करंट असेल तर काय असतं सांगा, साऊथ पोल. करेक्ट आहे. सो इट विल बिहेव्ह ॲज अ मॅग्नेट, आणि मॅग्नेट आहे म्हणजे त्याला काय नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. आता जर का तो मॅग्नेट असेल तर त्याला मॅग्नेट डायपोल मोमेंट येणारच आहे, कारण आपण काल शिकलो मॅग्नेट डायपोल मोमेंट हे मॅग्नेटलाच येत असतं. सो इथे लिहू शकता ॲज इट इज अ मॅग्नेट, इट इज अ मॅग्नेट. ओके, ॲज इट इज अ मॅग्नेट तुम्ही लिहू शकता इट हॅज, त्याला आहे काय सांगा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इट हॅज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इज स्मॉल एम. आणि ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असतं, सो ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असतं, सो लक्षात ठेवा युअर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग इन द कॉइल. त्या कॉइलमधनं किती करंट फ्लो होत आहे, किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होत आहे, जेवढा जास्त करंट फ्लो होईल तेवढा तो स्ट्रॉंग मॅग्नेट तयार होईल. लक्षात ठेवा कसं काय, जेवढा जास्त करंट फ्लो होईल तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होईल, म्हणजे वीक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल की स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आणि तो जो कंडक्टर आहे जर का तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये राहिला तर तो सुद्धा वीक मॅग्नेट तयार होईल की स्ट्रॉंग मॅग्नेट. आणि जेवढा स्ट्रॉंग मॅग्नेट तयार झाला तेवढं त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सुद्धा काय राहील, जास्त राहील. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणावर डिपेंड आहे सांगा, करंटवर डिपेंड आहे. कुणावर, करंटवर. करेक्ट आहे. ओके, सोबतच तुमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणावर डिपेंड आहे, एरिया ऑफ दॅट कॉइल, एरिया ऑफ द कंडक्टर. ती जी सर्क्युलर लूप आहे, लूप म्हणजे क्लोज सर्किट, त्याच्या एरियावर डिपेंड आहे. जेवढा एरिया जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होत असते, जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त तेवढा स्ट्रॉंग मॅग्नेट तयार होईल, तेवढं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जास्त तयार होईल. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दोन्ही गोष्टींवर डिपेंड आहे. ओके, एम आणि ए दोघांचं मिळून जर का इक्वेशन तयार केलं, सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असं सांगा, एरिया. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि किती असतं, कॉन्स्टंट आय इंटू किती असतं ए. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज के इंटू किती असतं, आय इंटू किती असतं बोला, ए. सो स्मॉल एम इज इक्वल टू के इंटू आय इंटू किती असतं बोला, ए. आता इथं काय करायचं बाळांनो, के म्हणजे कॉन्स्टंट असतो, काहीच लॉजिक नाही त्याच्यामध्ये. ओके, इफ युअर के इज इक्वल टू 1, के हा कॉन्स्टंट आहे, त्याला नावही दिलेलं नाही आहे त्या याच्यात. जनरली प्रत्येक कॉन्स्टंटला काहीतरी नावं दिले जातात. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये त्या कॉन्स्टंटला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो, कधी कधी बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतो, कधी कधी आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो. पण या कॉन्स्टंटला नाव दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्या कॉन्स्टंटची कुठे व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळे मी त्या कॉन्स्टंटला A1 ठेवतो आणि त्याला उडवतो इथून, आणि इथं लिहितो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू किती असतं, 1 इंटू किती असतं सांगा, आय इंटू किती असतं, ए. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू किती असतं, आय क्या आहे, आय. येस, दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता तुम्हाला जर का विचारलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय, तर लगेच तुम्ही सांगू शकता काय असतं युनिट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट. आय म्हणजे कोण असतं सांगा, करंट. सो करंटचं युनिट किती असतं बोला, एम्पियर. आणि ए, ए म्हणजे कोण असतं, एरिया. एरियाचं युनिट किती असतं, मीटर स्क्वेअर. सो युनिट किती असतं, एम्पियर मीटर स्क्वेअर. किती असतं बोला, एम्पियर मीटर स्क्वेअर. पण हे जे काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढलं हे एका कॉइलसाठी काढलं आहे बघा. कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल, कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल, एका कॉइलसाठी काढलेला आहे. पण त्याच कॉइलला जर का एन नंबर ऑफ टर्न्स असतील, काय असतील, एन नंबर ऑफ टर्न्स. अशा खूप साऱ्या टर्म्स असतील बघा. टर्न्स म्हणजे समजते ना, कॉइल बाउंड केली असते नंबर ऑफ टर्न्समध्ये. सो ओके, हाच फॉर्म्युला थोडा मॉडिफाय करू शकता. काय फॉर, ओके लक्ष द्या, तुम्ही काय लिहू शकता बघा, सो फॉर कॅपिटल एन नंबर ऑफ टर्न्स, जर का एका कॉइलला एन नंबर ऑफ टर्न्स असतील, कॅपिटल एन नंबर ऑफ टर्न्स असतील, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं, स्मॉल एम इज इक्वल्स टू एन इंटू आय इंटू किती असतं बाळांनो, ए. स्मॉल एम इज इक्वल्स टू एन इंटू आय इंटू किती असतं बाळांनो, ए. सो कॅपिटल एन इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ टर्न्स. काय म्हणतात सांगा, नंबर ऑफ टर्न्स. एक टर्न असेल तर आपण डेरिव्हेशन ते एका टर्नसाठीच घेतलं आहे. तुम्हाला डायग्राममध्ये एकच टर्न दिसते बघा, एकच कॉइल काढली. ते एका कॉइलसाठी आलेलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे आहे. पण जर सपोज कॉइलला प्रत्येक वेळेस एकच टर्न राहील याची काही गॅरंटी नाही. जर का एकापेक्षा जास्त टर्न असेल तर काय करायचं, नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय करायचं. तर या केसमध्ये जो कॅपिटल एन आहे दिस इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ टर्न्स. काय, नंबर ऑफ टर्न्स. खतम. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे समजते, कॉइल बाउंड केली आहे 1 2 3 4 5 6 7 स्प्रिंग सारखी बाउंड करतात, लक्षात ठेवा. सो दिस इज द सिंपल डेरिव्हेशन फॉर 2 मार्क्स. ओके, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप. बस अरगडे 2 मार्कासाठी आहे. नोट्स तुमच्या हातात नाही आहेत, उद्यापर्यंत येऊन जातील. तर तुमच्या याच्यात स्टार्टिंगला तर नोट्समध्ये पूर्ण 11वीची थिअरी टाकली आहे. काल तुम्ही खूप डिटेलमध्ये घेतली, इथं डिटेलमध्ये नाही आहे एवढी, त्यामुळे कालचे स्क्रीनशॉट तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. बाकी तुमची चॉईस. ओके, ते पहा इथं डेरिव्हेशन सुरुवात होईल. ओके, इथं डेरिव्हेशन लिहायचं आहे. आता हे डेरिव्हेशन घ्यायचं आहे दुसरं छोटंसं. ओके बघा, नेक्स्ट डेरिव्हेशन आहे बाळांनो. हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. मॅक्सिमम टाइम्स यावर्षी 2024ला हे डेरिव्हेशन आलं होतं. ओके, आता डेरिव्हेशनचा एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकलला आपण म्हणतो बाळांनो, लक्ष द्या. ओके बघा, मॅग्नेटिक,
थोडं समजून घ्या रे बाळांनो. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ओके, काल मी मेसेज टाकला होता, बरोबर आहे, वाचला का तो? तुमचे बोर्डाचे पेपर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होणार आहे, म्हणजे फेब्रुवारी गेलाय तुमच्या हातात ना आता. ओके, जानेवारीमध्ये तसे मरता तुम्ही, सगळे प्रॅक्टिकल सुरू असतात, तुम्हाला घरी राहायला अभ्यास. तुम्ही घरी फक्त जानेवारी संध्याकाळी रात्री संध्याकाळी 6 ते बस सकाळी 7-8 वाजेपर्यंत दिवसभर तुम्हाला कॉलेजमध्ये सोडावं लागते. तर तुमचा अभ्यास हा डिसेंबरपर्यंत पूर्ण झालाच पाहिजे. जानेवारी तरी मुलांना 3/4 भेटायचा, 20 तारखेपासून पेपर सुरू व्हायचे. पण यावर्षी मी तुम्हाला मेसेज टाकला आहे बघा, तो काल आलेला आहे. तर ते बोर्डाचे पेपर 10-15 दिवस आधी घ्यायचा विचार करत आहे. ओके, तर अभ्यासाला लागा. आणि इथं विचार करा, आता महिना कुठला सुरू आहे? ऑगस्ट. चला अजून 15 दिवस आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओनली यू हॅव 4 months अँड दिस 15 days. 4.5 महिने आहे तुमच्याजवळ फक्त, बस. सिलेबसचं टेन्शन ना घेऊ, सिलेबस बरोबर कंप्लीट होते. झालेल्या सिलेबसचं बघा तुम्ही तुमचं काय करायचं. ओके, हां. मला आवाज नको आहे, तर अभ्यासाला लागा. मी आत्ता सांगता. हा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आवाज नको आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असा एक क्वेश्चन येतो. ओके, नाहीतर क्वेश्चन येतो बाळांनो, लक्षात ठेवा. और derive an expression for magnetic dipole moment of revolving electron and define gyromagnetic ratio. कुठला रेशो? gyromagnetic ratio. आणि नंतर to show that, okay, to show magnetic dipole moment of a revolving electron म्हणजे small m is EVR divided by 2. किती असतं? EVR divided by 2 असं तुम्हाला विचारलंय. ओके, तर आता इथं काय करायचं इकडे लक्ष द्या. एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे. काय करायचं बघा, त्याच्या डेरिव्हेशनमध्ये 3 मार्क्ससाठी हे डेरिव्हेशन यावर्षी आलं होतं 2024ला, बरेच वेळ येतं. ओके, सपोज बाळांनो मला हे सांगा, एक ॲटम घेतला, ॲटममध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस. सो आपण एक काम करू, एक न्यूक्लियस काढू आणि न्यूक्लियसच्या भोवती एका इलेक्ट्रॉन काढू. ओके, हा न्यूक्लियस आहे. हां, तर एक इलेक्ट्रॉन असतो, भरपूर इलेक्ट्रॉन्स असतात पहिल्या ऑर्बिटमध्ये 2. एका इलेक्ट्रॉनसाठी आपण डेरिव्हेशन करतो, जे एकासाठी असेल तेच सगळ्यांसाठी असते. ठीक आहे. ओके, सो इथं लिहू शकतो कन्सिडर an electron is revolving, consider an electron is revolving around a nucleus. Consider an electron is revolving around a nucleus. एक इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे. सो इथे लिहू शकता लेट स्मॉल एम, एम म्हणा किंवा एम घ्या. जनरली स्मॉल एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन असतात, पण या टॉपिकमध्ये आत्ता शिकताय स्मॉल एम म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, म्हणून याला एम न घेता एम घेतो. एम म्हणजे घेतो बाळांनो मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन. ई म्हणजे काय असतं सांगा? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे 1.6 × 10⁻⁴ किती असतं? -19 कुलोन. मास ऑफ इलेक्ट्रॉन असतं बाळांनो 9.1 × 10⁻⁴ किती असतं? -31 kg. सर या व्हॅल्यू कुठून आणल्या? अबे गदडे, पाठ पाहिजे. या व्हॅल्यू फिक्स असतात, नाही तर लॉक टेबलमध्ये असतात त्या व्हॅल्यू. ओके, त्यानंतर व्ही म्हणजे असतं वेलॉसिटी. व्ही म्हणजे असतं वेलॉसिटी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. आर म्हणजे असतं रेडियस. आर म्हणजे असतं रेडियस ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन करेक्ट आहे. इलेक्ट्रॉन कुठलं मोशन परफॉर्म करताय? सर्क्युलर मोशन. तर ऑब्व्हियसली सर्कलला रेडियस असते, न्यूक्लियस त्याचा सेंटर झाला. या जनरल पॅरामीटर असतात बाळांनो. ठीक आहे. आता जर सपोज मी बोललो की व्हॉट आय हॅव टू फाइंड द अँग्युलर मोमेंटम. ओके, साधी गोष्ट आहे. सर्क्युलर मोशन नावाला म्हणजे तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जावं लागेल. रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे सर्क्युलर मोशन, रोटेशन मोशन. अँग्युलर मोमेंटम हा वर्ड येणारच आहे. अँग्युलर मोमेंटम काय असतं? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू किती असतं? लिनियर मोमेंटम इंटू असतं रेडियस. लिनियर मोमेंटम इज ऑलवेज डिनोटेड बाय पी, पी इंटू आर. सो अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल्स टू असतं पी. पी म्हणजे असतं मास इंटू वेलॉसिटी. व्हॉट इज पी? पी इज कॉल्ड एज अ लिनियर मोमेंटम अँड लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड लिनियर वेलॉसिटी. सो इथं असतं आर. इज दॅट क्लिअर? ओके, सो बाळांनो इथं जर का बघितलं तर एल डिवायडेड बाय एम केलं तर इथे लिहितो व्ही की व्ही आर? व्ही आर. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. ओके, एल इज इक्वल्स टू असते एम व्ही आर. सो एल खाली घेतला तर एल बाय एम इज इक्वल्स टू किती असतं? व्ही की व्ही आर? व्ही आर. ओके, त्यानंतर आपण सरळ सांगू शकतो बाळांनो काय? एव्हरीवन नोज व्हॉट इज करंट. करंट इज इक्वल्स टू किती असतं सांगा? चार्ज की चार्ज अपॉन टाइम.
चार्ज अपॉन टाइम. व्हेरी गुड. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज अ करंट. चार्ज अपॉन किती असतं टाइम. पण त्याला जर का मी मॉडिफाय केलं, मी जर लिहिलं करंट इज इक्वल्स टू क्यू म्हणजे चार्ज. आता कुठला चार्ज? रिव्हॉल्विंग चार्ज. रिव्हॉल्व कोण असतात? प्रोटॉन्स की इलेक्ट्रॉन्स? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज घेईल टी. आणि फॉर एक्झाम्पल मी स्मॉल टीच्या ठिकाणी कॅपिटल टी टाकला. कॅपिटल टी म्हणजे कोण असतं? पिरियड. पिरियड म्हणजे काय असतं? टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. म्हणजे एका रिव्हॉल्युशनसाठी डेरिव्हेशन लिहितायचं समजा. कोणासाठी लिहिताय? फॉर वन रिव्हॉल्युशन. ओके. मग आता करंट इज इक्वल्स टू ई बाय टी. याला घेतो इक्वेशन नंबर 1. ओके सॉरी, इक्वेशन नंबर 1 घेतलाय वाटते. इक्वेशन नंबर 2. हे बाय इक्वेशन नंबर 1 घेतलाय. ए दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही सरळ सांगू शकता वेलॉसिटी इज इक्वल्स टू काय असतं? एव्हरीवन नोज वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स कवर्ड. आवाज नको आहे रे. डिस्टन्स कवर्ड डिवाइड बाय टाइम टेकन. velocity is equals to distance covered divided by time taken. So velocity v is equals to, जर का सपोज मी टाइम टेकन, आता इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे, जर का टाइम टेकन मी पिरियड घेतला. काय घेतला बोला? पिरियड. पिरियड म्हणजे समजते का? टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. मग एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. ओके. जर का सपोज मी टाइमच्या ठिकाणी कॅपिटल टी घेतला म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. बरोबर आहे. तर त्याच एका रिव्हॉल्युशन मध्ये पार्टिकलने किती डिस्टन्स कव्हर केलं? तर त्याच एका रिव्हॉल्युशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किती असतं? 2 की 2 पाय आर? 2 पाय आर. करेक्ट आहे. त्याच एका रिव्हॉल्युशन मध्ये पार्टिकलने कव्हर केलेलं डिस्टन्स किती असतं? 2 की 2 पाय आर? 2 पाय आर. लक्ष द्या. वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स कव्हर डिवाइड बाय टाइम टेकन. ओके. जर का टाइम टेकन म्हणजे पिरियड असेल, टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, तर बाळांनो त्याच एका रिव्हॉल्युशन मध्ये पार्टिकलनी कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे असतं सर्कम्फरन्स. काय असतं? सर्कम्फरन्स. म्हणजे जे आपण डिस्टन्स 2 पाय टाकताय, तर याचा अर्थ ओनली फॉर वन रिव्हॉल्युशन. हे गरज नाही लिहायची, पण तुमची इच्छा असेल तर लिहू शकता फॉर वन रिव्हॉल्युशन. ओके. एका रिव्हॉल्युशन मध्ये कव्हर केलेला टाइम हा पिरियड असतो आणि एका रिव्हॉल्युशन मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स हे सर्कम्फरन्स असतं, 2 पाय असतं. तर पिरियड वर गेला तर इथं काय होईल सांगा? 2 पाय आर डिवायडेड बाय काय होईल सांगा? व्ही. व्ही खाली. आणि नंतर जायचं फ्रॉम. ओके. इक्वेशन नंबर किती असतं सांगा? 2. सांगा आय इज इक्वल्स टू किती असतं? ई की ई बाय टी? ई बाय टी. सो आय इज इक्वल्स टू किती असतं? ई बाय टी. टी म्हणजे पिरियड. सांगा पिरियडची व्हॅल्यू किती असतं? बोला. 2 पाय आर डिवायडेड बाय काय असतं? व्ही. ओके. सो आय इज इक्वल्स टू किती असतं? ई इंटू व्ही डिवायडेड बाय किती असतं? 2 पाय की 2 पाय आर? 2 पाय आर. खतम. आय इज इक्वल्स टू किती असतं? ई इंटू व्ही आर डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये. सो गाईज करंट आय इज इक्वल्स टू किती असतं? बोला. ई इंटू व्ही डिवायडेड बाय किती असतं? 2 की 2 पाय आर? 2 पाय आर. ओके. बर. आता आपण इक्वेशन 1 मध्ये कोणाची व्हॅल्यू काढली होती? व्ही की व्ही? व्ही आर. व्ही आर. मग एक काम करा, इथे किती आलं? व्ही बाय आर. बोला कसं ॲडजस्टमेंट करता? ठीक आहे. आपण तसं आपल्याला कोणाचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे? हे विसरू नका. कोणाचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि आपण आत्ताच शिकलो आहे काय असतं? स्मॉल एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल्स टू किती असतं? आय की आहे? आहे. हे काय मागचं डेरिव्हेशन? आर गेटिंग? ओके. एन आय नका घेऊ कारण की नंबर ऑफ टर्न्स असतात. इथं आहे म्हणजे एकच टर्न आहे आणि इथं मी डेरिव्हेशन फॉर वन रिव्हॉल्युशन एकाच रिव्हॉल्युशनसाठी घेत आहे. सो आहे. सो एम इज इक्वल्स टू किती असतं? आय. चला आयची व्हॅल्यू टाका. सांगा आयची व्हॅल्यू किती असतं? बोला. ई इंटू व्ही डिवायडेड बाय किती असतं? 2 पाय आर. आणि आर म्हणजे काय असते? एरिया. एरिया काय असतं? पाय की पाय आर स्क्वेअर? पाय आर स्क्वेअर. येस. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल एम इज इक्वल्स टू किती असतं? ई इंटू व्ही डिवाइड बाय इथं किती असतं? 2 पाय. ओके. पाय पाय गेट्स कॅन्सल. पाय लिहायची गरज नाही. सो एक आर सोबत कॅन्सल. व्ही आर राहिलं. ओके. सो स्मॉल एम इज इक्वल्स टू किती असतं? ई डिवाइड. अरे हसू नका बरं का, फक्त 4.5 महिने बाकी आहेत. अबे तुम्ही हसूच कसे काय शकता? मला हे टेन्शन येतं ना. सो स्मॉल एम इज इक्वल्स टू ईव्हीआर डिवाइड बाय 2. ए आर यू गेटिंग? येस. अरे टेन्शन नाही घ्यायचं रे, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. सगळं बरोबर होते आणि शेवटपर्यंत तुमचा साथ देणार आहे मी. बोर्डाच्या पेपरच्या आदल्या दिवशी मी 5-5 तास शिकवणार आहे तुम्हाला ऑनलाईन. टेन्शन नका घेऊ. जे कोमातले पोरं असतात, जे व्हेंटिलेटरवर असतात, यु नो व्हेंटिलेटर, त्यानं वर्षभर मजा केलेली असते. ओके. त्याची बॉडी जाते व्हेंटिलेशनवर. त्याला व्हेंटिलेटर ऑक्सिजन काढलं की ते मरतातच. तर त्याला मी मरू देत नाही, लक्षात ठेवा.
ओके. शेवटी फिजिक्सच्या पेपरच्या आधी गेले 4 वर्ष झाले ट्रेंड सुरू आहे. फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी पेपरच्या आधी 5 ते 6 दिवस सुट्या असतात. किती? 5 to 6 days. दररोज मी 4-4 तास क्लास घेतो ऑनलाईन. आणि तेवढं जरी केलं ना तुम्ही, तेवढं जरी केलं ना, हे बघा चांगल्या मुलांसाठी तर मी म्हणत नाही, जे वर्षभर अभ्यास करतात त्यांनी तर मग तुम्ही अभ्यासच करायला पाहिजे. पण जे व्हेंटिलेटरवर असतात ना, त्यांना एक लाईफलाईन देतो मी बाळांनो. कसे 40-50 पर्यंत पोहोचतात ते, समजलं आहे की नाही? त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. ओके. हां, ऐका. उलट प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो. मला तर एवढा आनंद झाला. काय झाला? आनंद. एवढा आनंद. त्याचं रिझन काय? जे लोक अभ्यास करत असतात ना, त्यांना 15 दिवसाचा काय फरक पडतो रे? 15 दिवसात असं काय उखाळणार आहे तुम्ही? आताच नाही उघडवू शकले एवढ्या 9-10 महिन्यात, 15 दिवसात काय उघडणार आहे? ओके. एक तसा विचार केला तर बरोबर आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दुसरं महत्वाचं, जर का बोर्डचे पेपर समजा फर्स्ट ऑफ, माहिती आहे, आय विश की पहिले 1 फेब्रुवारीला सुरू झाला पाहिजे पेपर. दररोज मी हात जोडतो. त्याचे फायदे सांगतो मी काय होते. तुमची सीईटीची एक्झाम राहणार आहे मे महिन्यात. ती असते जनरली 12 मेला. जनरली जर का सपोज ओके 1 फेब्रुवारीला पेपर सुरू झाला तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही मोकळे होता. जनरली 20-22 पासून तुमचे पेपर सुरू होत असतात आणि तुम्ही 10-12 मार्चला मोकळे होत असतात. तर तुम्ही 15-16 फेब्रुवारीलाच मोकळे व्हाल. त्यानंतर आपण जो क्रॅश कोर्स घेणार, त्या क्रॅश कोर्सला तुम्हाला फेब्रुवारी महिना अर्धा भेटतो, मार्च पूर्ण भेटतो, एप्रिल पूर्ण भेटतो आणि मेचे पहिले 10 दिवस भेटतात. म्हणजे दरवर्षी फक्त 2च महिने प्रॉपर भेटायचे. या वर्षी 3 महिन्याला फक्त 5 दिवस कमी, म्हणजे पूर्ण 85 दिवस भेटतात. म्हणजे 3 महिनेच भेटतात जवळपास. सो यू कॅन फोकस्ड ऑन युअर सीईटी. शेवटी तुमचा रिझल्ट कोण देणार आहे? तुमच्या फ्युचरचे ॲडमिशन कशावर होणार आहे? सीईटीवर आहे. तर क्रॅश कोर्सला भरपूर टाइम भेटतो आपल्याला. म्हणजे एका टॉपिकचे मी तर उद्यापासूनच नोट्स फिरवणार आहे. आता क्रॅश कोर्सच्या एका टॉपिकचे मी 100 MCQ घ्यायचे. आता प्रत्येक टॉपिकचे 70 MCQ ॲड करणार मी. आता एका टॉपिकचे 150 MCQ होतील आता, जर काय खरंच झालं तर. त्यात तुमचा फायदा आहे. बोर्डाने तोच विचार केला की मुलांनी सीईटीवर जास्त फोकस केला पाहिजे. राहिला प्रश्न बोर्डच्या अभ्यासाचं काय? अजून त्यांनी असं नाही आहे की 2 महिने आधी सांगितलं आहे. त्यांनी 5 महिने आधी सांगितलं आहे तुम्हाला, 4 महिने आधी सांगितलं आहे. तर 15 दिवस तर तुम्ही कसे मॅनेज करू शकता? थोडा 15 दिवसाचा नंबर ऑफ आवर्स बघायचे किती होतात 15 दिवसात, आणि तेवढा टाइमपास कमी करायचा. बस ते तर तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. जसं आता मी कसं ऍडजस्ट करणार? नालायक हो, लक्ष द्या ना इकडे. जसं मी कसं ऍडजस्ट करणार आहे? मला एकच टेन्शन आलं, मी जे संडेला सुट्टी द्यायचो ते मला संडेचे लेक्चर वाढवावे लागतील. जसं मी डिसाईड केलं होतं की मॅथ्सचा सिलेबस फिजिक्सचा सिलेबस 30 नोव्हेंबर, आणि मॅथ्सचा सिलेबस फिजिक्स केमिस्ट्रीचा सिलेबस बायोलॉजीचा सिलेबस 30 नोव्हेंबरपर्यंत संपतो, आणि मॅथ्सचा सिलेबस 15 डिसेंबरला संपतो. 15 डिसेंबर, 15 दिवस एक्स्ट्रा लागतात. तर आपण तोही सिलेबस 30 नोव्हेंबरलाच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, आणि करणारच मी. एकही दिवस हलू देणार नाही. चालेल? मग ते 15 दिवस मला कुठेतरी काढावं लागेल. तर मला जिममध्ये जाऊन एक्स्ट्रा मेहनत नाही करायची आहे, मला तुमच्यावरच मेहनत करायची आहे. तसे तर आपण दिवस मानत कधी टाइमपास करत नाही. तर आपल्याजवळ एकच दिवस भेटतो, कुठला? संडे. तर संडेला आपण एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे. 15 दिवस तर कसे मॅनेज होऊ शकतात? तर मी काय डोकं लावत असतो, मला त्या 15 दिवसात किती तास भेटतात मॅथ्सचे? फिजिक्स संपलेलं असते तेव्हा. आता 8:30 ते 10:30 जर बघितलं तर किती झाले? 2 तास. मग 2 तास मॉर्निंग बॅच, 2 तास इव्हनिंग बॅच, बरं आहे? ओके. 15 दिवसात किती झाले? मग 15 दिवसाचे 2 तासाचे पकडले तर किती होईल? 30 तास. 30 तास मला मॅनेज करायचे, खतम. मग संडेला जर मी 4-4 तास घेतलं तर किती होईल? एकाच महिन्यात मॅनेज होते ते. 3-3 तास घेतलं म्हणजे घेणार नाही घेणार हे बघा. ऐका. ओके. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी असं नाही म्हणणार यार जवळ आला का उडू एखादा टॉपिक यायचा. शेवटी मला सिलेबस तर लवकर संपूनच आहे बाळांनो. पेपर लवकर आहे म्हटलं, मग त्याच्यावर 2 ऑप्शन असतात. एक तर आहे तसंच घ्या, पोरांवर जास्त मेहनत करून घ्या. नाही तर मग उडवा. इंटिग्रेशनचे आपल्याला 500 न्यूमेरिकल सॉल्व करायचे, 400च घ्या. मला जर मॅनेज करायचे असेल तास तर मी कुठे मॅनेज कराल? तुम्हाला माहिती पडू देणार नाही. पण ते कुठेतरी मला असं फील होईल की नाही हे चूक केलं. तू एक्स्ट्रा शिकव ना. तू नंबर ऑफ न्यूमेरिकल्स का बरं कमी घेतो? बरोबर ना? तसंच तुम्ही तुमचा अभ्यास मॅनेज करा.
करावं तर लागणार आहे बाळांनो. मी तर म्हणतो जानेवारीतच पाहिजे होती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ऐका हो ऐका. मी तर नेहमी सांगतो की गव्हर्नमेंटचा GR केव्हा येत असतो माहिती का? दरवर्षी. ओके, गणपती उठल्यानंतर. त्यांनी तो गणपती बसायची वाट नाही बघितली. अजून गणपती बसायला 20 दिवस टाइम आहे. गव्हर्नमेंट इज व्हेरी सिरियस. ओके, हा लक्ष द्या. आणि मी गॅरंटी घेतो त्यांनी जानेवारीत एक्झाम घ्यायला हाय केली नसती. पण प्रॉब्लेम काय, ती जेईची एक्झाम असते सेंट्रलची, म्हणून ते घेत नाही. त्यांना काही घेणदेण नाही बरं का. तसे गव्हर्नमेंटला काही घेणदेण नसते सेंट्रलच्या एक्झामसोबत आणि या एक्झामसोबत. फक्त ते मिसमॅच होईल, मुलांचा गोंधळ होईल म्हणून घेणार. तसे गोंधळ होणारच आहे. त्यामुळे तुम्ही सेकंड अटेम्प्टवर जास्त फोकस करा. ओके, पहिल्या अटेम्प्टमध्ये तर तुमचं प्रॅक्टिकल हे ते. आवाज आवाज. ओके, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. हां चला. स्मॉल एम म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EVR डिवाइड बाय 2. हे बघा प्रूफ झालाय. EVR डिवाइड बाय 2. आता पुढचं आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो काय असते इकडे लक्ष द्या. EVR डिवाइड बाय 2. हां, स्मॉल एम इज इक्वल्स टू EVR डिवाइड बाय 2 आलाय. आता काय करायचं बाळांनो? स्मॉल एम इज इक्वल्स टू बस झालं बरं का. आता मला माझ्या लँग्वेजमधून नका येऊ देत जाऊ. हां, E/2 आणि नंतर इथं करतो बाळांनो VR. काय करतो? VR थोडा बाहेर काढा. सर्च का केलो? इथं करू शकता फ्रॉम इक्वेशन 1. आता हसायचीच इच्छा होत नाही. फ्रॉम इक्वेशन 1 VR ची व्हॅल्यू किती असते बोला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ VR? सांगा. VR ची व्हॅल्यू किती असते? L की L बाय M? L बाय M. L की L बाय M? L बाय M. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? थांबा रे, आता M मध्ये गोंधळ आहे. ओके, हा M वेगळा आहे बरं का. हां, हे मोमेंटम म्हणजे काय असतं? मास की मास इंटू वेलोसिटी? मास. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण एमईने दाखवला. हा, हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि बाकी हे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. स्मॉल एम इथं लिहू शकता, कन्फ्युज होतं. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आवाज नको. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. हां हां. सो ME लक्षात ठेवा. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, बरोबर आहे की नाही? मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता लक्षात ठेवा, L खाली घ्या. तर काय झालं सांगा? स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल L. स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल L इज इक्वल्स टू E डिवायडेड बाय काय असतं? लक्ष द्या. E डिवायडेड बाय किती असतं? टॉईस इंटू किती असतं? ME. सांगा. स्मॉल एम म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. कॅपिटल L म्हणजे काय असतं? अँग्युलर मोमेंटम. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम या दोघांचा रेशो म्हणजे असतं गायरोमॅग्नेटिक रेशो. काय असतं? गायरो. रेशो. सो व्हॉट इज गायरोमॅग्नेटिक रेशो? गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल्स टू E डिवायडेड बाय किती असतं? टॉईस ME. E म्हणजे काय असतं? मास की मास ऑफ इलेक्ट्रॉन. अबे E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतो कधे हो. सो 1.6 इंटू टेन्शन मध्ये काही बोलू नका आता. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती असतं? 1.6 इंटू 10⁻⁴ किती असतं? -19. आवाज नको आहे. अँड 2 M म्हणजे असतं मास ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? 9.1 इंटू 10⁻⁴ किती असतं? -31 kg. हे बाळांनो बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमची जर इच्छा असेल तर आपण ओके रात्री 9 ते 12ची बॅच सुरू करू, एखादी रिव्हिजन बॅच वगैरे. तुम्ही म्हणाल ते करतो आपण, काय टेन्शन घेऊ नका. मी असं कधीच करणार नाही की सिलेबस संपवला आणि बॅच सोडून दिली. तुम्ही म्हणाल तर मला हे सांगा, रात्री 9 ते 12 घेतो मी. तुम्ही 9 ते 12 घरी राहा, मी ऑनलाईन घेतो. प्रत्येक टॉपिकची काय करायचं ते मी करायला तयार आहे. 24/7 मी अवेलेबल असतो तेव्हा. समजलाय की नाही? समजलाय? तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण अभ्यास करा. हां बस बस बस. इकडे 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 लक्ष द्या. हां, इथे किती आहे सांगा? 1.6 अपॉन 2 इंटू 9.1 किती असतं? घरच्यांनी मेसेज बघितले करते? त्यांनी वाचलं सगळं? काय बोलले ते? मला तर वाटतं तुमच्या त्याला टेन्शन आलं असेल जास्त. ओके, ते म्हणतात का तुमच्या देशमुखला काही कामं नाही करे? काही चांगल्या गोष्टी पाठवत नाही का तो? निवड टेन्शन देणाऱ्याच गोष्टी पाठवत राहते. आणि शेवटी मार हार बात जोडून ठीक आहे. हां असू द्या.
असू लक्ष द्या हां बस 2 into 1 किती असतं 2 आणि इथे किती असतं 18 आणि 10⁻⁻19 आणि प्लस -31 वर गेल्यावर किती सांगा +31. सो यू कॅन से 8.10 इंटू 10⁻10. सॉल्व करायची गरज नाही आहे. जर का सॉल्व केलं तर गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू ही येते. हा जो रेशो असतो स्मॉल m अपॉन कॅपिटल इज कॉल्ड ॲज अ गायरोमॅग्नेटिक रेशो. व्हॅल्यू टाकल्याचं आन्सर येतं. त्याचं आन्सर येतं काय हे त्याचं युनिट काय लिहाल त्याचं युनिट लिहाल E/m. me ई म्हणजे कोण असतं चार्जचं युनिट किती असतं कुलोम आणि me म्हणजे असतं मास ऑफ इलेक्ट्रॉन. मासचं युनिट किती असतं kg. तर सांगा रेशो काय येईल कुलोम की कुलोम पर kg. कुलोम पर kg. दिस इज अ गायरोमॅग्नेटिक रेशो. कुठला रेशो आहे सांगा गायरोमॅग्नेटिक रेशो. से येस ओके. आता तुम्हाला जर का कोणी विचारलं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गायरोमॅग्नेटिक रेशो. आवाज नको आहे रे. ओके गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन काय लक्ष द्या. व्हॉट इज गायरोमॅग्नेटिक रेशो. इट इज द रेशो ऑफ सांगा कशाचा रेशो आहे स्मॉल m आणि कॅपिटल एल. स्मॉल m म्हणजे काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि कॅपिटल एल म्हणजे काय असतं अँग्युलर मोमेंटम. सो गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतं तिथे लिहू शकता द रेशो ऑफ बघा द रेशो ऑफ ओके मॅग्नेटिक डायपोल मोमेंट लक्ष द्या द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू काय असतं द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम काय असतं अँग्युलर मोमेंटम लक्षात ठेवा मोमेंटम. द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम E/L E/m नाही काय M/L. M म्हणजे काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि कॅपिटल एल म्हणजे काय असतं अँग्युलर मोमेंटम. या दोघांचा रेशो म्हणजे असतो बाळांनो गायरोमॅग्नेटिक रेशो. झालं. आणि त्या गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू काय तर तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा 8.10 इंटू 10⁻⁴ किती असतं 10 कुलोम पर kg. इज दॅट क्लिअर. येस. चला हे दोन डेरिव्हेशन नोटबुकमध्ये लिहून घ्या. कमॉन ज्यांच्यावर नोट्स आहे त्यांनी काय करायचं मी सांगतो. हे बघा नोट्समध्ये पहिलं डेरिव्हेशन इथं लिहायचं आहे पेज नंबर 3 वर इथून इथपर्यंत. दुसरं इथं लिहायचं. हे बघा एवढा स्पेस दिला लवकर फास्ट स्टॉप.